नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहताय DS न्यूज. बातमी आहे, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामधील लाच प्रकरण स्टिंग ऑपरेशन समोर आले आहे. एसीबीने झिरवाळ यांच्या कार्यालयावर धाड टाकली होती. या कारवाईमध्ये एसीबीने क्लर्कला 35,000ची लाच घेताना रंगेहात पकडले होतं. मंत्रालयातील लाच प्रकरणाचे स्टिंग ऑपरेशन केल्याचा व्हिडिओ समोर आल्यामुळे आता खळबळ उडाली आहे. हे प्रकरण अजूनही चर्चेत असून एका नव्या व्हिडिओनं याला हवा मिळालेली आहे. या व्हिडिओमध्ये रंगेहात पकडण्यात आलेला लिपिक पैशांची मागणी करताना दिसून येतोय. 50,000 रुपये घेऊन ये असं सांगताना ऐकायला येतंय. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर गुरुवारी 12 फेब्रुवारीला एसीबीने छापा टाकला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही मोठी कारवाई केली आहे. झिरवाळ यांच्या कार्यालयामध्ये काम करणारा क्लर्क राजेंद्र ढेरंगे याला 50,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं होतं. राजेंद्र ढेरंगे यांनी मेडिकलचा परवाना निलंबन रद्द करण्यासाठी मदत करण्यासाठी 50,000 रुपयांची मागणी केली होती. यामधील 35,000 रुपये घेत असताना त्याला रंगेहात अटक करण्यात आली होती. दरम्यान आपल्याच कार्यालयामध्ये घडलेल्या लाच प्रकरणामुळे मंत्री नरहरी झिरवाळ हे अडचणीत आलेले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची ही मागणी झालेली आहे. मात्र याचे संबंध माझ्यापर्यंत आले तर राजीनामा देईल. राजीनाम्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असल्याचंही ते म्हणाले आहे. व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा. हो हो हो. बोलणं, भावूक करणं,